जरांगेंचा काहीतरी गैरसमज झाला असेल तर मी त्यांच्यासोबत बोलेन असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत। मराठा आरक्षण उपसमिती करते काय असा सवाल मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायची मागणी जरांगेंनी केली होती, तर कुणबी समिती स्थापन करण्याची गरज नाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। सगळे काळजी धरायचे तुम्हाला जेवढ्या विभाग येतील सगळ्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस मधून परीक्षा दिलेल्या आहेत। एसीबीसी तुम्ही दिलं, ईडब्ल्यूएस रद्द तुम्ही केलं, मग आता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना घ्यायचं नाही, तुम्ही आधी संख्या पद निर्माण करा, नाही तिकडे काय करायचं ते करा, पण त्या सगळ्या विद्यार्थ्यांना यांना घ्यावंच लागणार आहे। म्हणूनच आता मी सांगितलं की उपसमिती नेमकी करती काय, मराठ्यांच्या पोराचं वाटोळ करण्यासाठी उपसमिती आहे का मराठा समाजाच्या पोरांना मोठं करण्यासाठी, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनाच द्यावं लागणार आहे। नसता ती उपसमिती बरखास्त करून सेपरेट मंत्रालय आम्हाला स्थापन करून द्या। जरांगे पाटलांचं मला वाटतं काहीतरी त्याच्यामध्ये काय माहिती गैरसमज असतील, काय ते अध्यक्षपद मी राहिलोच पाहिजे असं काही नाही आहे, म्हणजे काही कमी काय अध्यक्षपदासाठी फार आश्वस्त आहोत असं काही नाही आहे। जे काम त्या समितीच्या माध्यमातून सुरू आहे त्याची मी वस्तुनिष्ठ माहिती मला वाटतं गेल्या आठवड्यात जरांगे पाटलांना अहवाल पाठवला आहे मी की उपसमिती काय सगळ्याच गोष्टी त्यांच्यापर्यंत न गेल्यामुळे सुद्धा गैरसमजुतीतून त्यांनी काही केलं असेल की आम्ही त्यांना पाठवले सगळी कार्यवाही काय होते, काय सुरू आहे, कशा पद्धतीने सुरू आहे। आता त्यांच्यानंतर मी त्यांच्याशी स्वतः बोलणार आहे परत की आणखीन त्यांच्या मनात काही शंका असतील तर। पुढच्या बातमीकडे मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाची बैठक बोलावली आहे आणि दुपारी 2च्या सुमारास ही बैठक बोलावण्यात आली आहे। वर्षा निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक असेल। रिक्षा चालकांवर मराठी सक्तीबाबत या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। तेव्हा मुख्यमंत्र्यांची या संदर्भातली नेमकी भूमिका काय आहे हे सुद्धा स्पष्ट होणार आहे। तर परिवहन विभागाची ही महत्त्वाची बैठक आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे।